21 जून 2026 रिनीट एक्झाम देऊन आले मी आणि पेपर देऊन बाहेर आल्यास मला इतका कॉन्फिडन्स होता की माझे 600 मार्क टच होणार. बाहेर आल्याबरोबर मी माझ्या पप्पांना सांगितलं की आरामात राहा, माझं अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आरामात पेपर मध्ये क्वालिफाय होईल, MBBS गव्हर्नमेंटला नंबर लागल. तिथून मी घरी आले. घरी आल्यानंतर निवांत राहिले. 4 दिवसाने NTA ची आन्सर की आली आणि त्या आन्सर की विथ माझं पेपर मी कंपॅरिझन केलं, चेक केलं, माझे 622 मार्क होते. पण त्याच्यानंतर OMR आली, जवळपास सोमवारी आली. पेपरच्या रिझल्टच्या आधी 4 दिवसांनी OMR आली. तेव्हा मी बघितलं, पण फक्त माझे 148 मार्क येत होते. माझी सिग्नेचर, माझं नाव, माझं रोल नंबर असल्यामुळं मला घरच्यांनी सगळ्यांनी शांत बसवलं. तुझंच चुकले, रागवलं. घरात खूप वातावरण कडक चाललं. पण 148 मार्क हे माझ्या स्कोर कार्डवर पण आलं, जे की मला अनएक्सपेक्टेड होतं. जेवण नाही, खाणं नाही, काहीच नाही. 4 दिवस मी कोणाला बोलले नाही, काही नाही, खूप शांत राहिले. त्याच्यानंतर शनिवारी रात्री मला न्यूज कळायला चालू झाले की पेपरच्या OMR शीटमध्ये, स्कोर कार्डमध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे. त्याच्यानंतर मी माझ्या परत OMR, माझं क्वेश्चन पेपर, मी सगळ्यांचा तपास घेतला. पण त्याच्यानंतर मला असं समजलं की माझीही OMR चुकीची आहे. जे मी क्वेश्चन अनसॉल्व केलेले होते ते माझे सॉल्व करून OMR शीटवर आलेले होते. पण नंतर असं झालं की मला बीडच्या एका मुलीची न्यूज कळली, ज्ञानेश्वरी नाव आहे तिचं. त्याच्यानंतर मी ह्या गोष्टींना तपास केल्यावर मला समजलं की माझ्याही OMR मध्ये घोळ आहे. मी शाहू कॉलेजची विद्यार्थिनी असल्यामुळे माझ्या शिक्षकांकडे गेले. माझं फिजिक्सला फक्त 13 मार्क ऐकून माझे सर सरळ मला एका भाषेत म्हणले की ही OMR तुझी नाहीच. त्याच्यानंतर मी ठरवलं की आता ह्या गोष्टीसाठी लढायचं. फक्त मला एवढंच पाहिजे की माझी OMR मला लाईव्ह दाखवण्यात यावी आणि कार्बन कॉपी का बरं देत नाहीत, 2-3 वर्ष झालंच बंद झाली आहे, तर ती कार्बन कॉपी आम्हाला द्यावी. आम्हाला जर आज कोर्टात जायचं म्हणलं तर आमच्याकडे काहीच पुरावा नाही. जर तुम्ही आम्हाला कोर्टात जाण्यासाठी जर मजबूर करत असाल तर तुम्ही आम्हाला आमच्याकडे काही पुरावा पण दिला नाही. जर तुम्ही कार्बन कॉपी दिली असती तर आमची श्युरिटी राहिली असती की आम्ही इतके मार्क येणार, तुमचं स्कोर कार्डवर चुकले, हे आम्ही सगळे कागदपत्र घेऊन आम्ही कोर्टात हजर केले असते, तिथून आम्हाला न्याय भेटला असता. पण आता आमच्याकडे काहीच प्रूफ नाही सध्याला. पण माझ्याकडे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. मी जे छोटे छोटे क्वेश्चनचे आन्सर्स आपण फिजिक्सचे सॉल्व करतो ते जरी टॅली केले तरी माझं एकही राऊंड माझं बरोबर नाही. काय मागणी आहे तुमची? आम्हाला आमचा न्याय लवकरात लवकर मिळावा. माझी ताकद कोर्टात जाऊन लढण्या इतकी नाही, कारण की माझी घरची परिस्थिती खूप गरीब आहे, खूप बिकट आहे. तुमचे एकूण प्रश्न किती होते आणि किती प्रश्न सोडवले तुम्ही? 180 प्रश्न होते टोटल. मी 178 प्रश्न सोडवले. त्याच्यातले माझे 18 प्रश्न चुकले आणि माझा टोटल स्कोर 622 होता. किती आले आता मला फक्त 148 आलेत. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.